दिल्ली येथील जंतर मंतरवर शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीचार्जच्या विरोधात आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी दिलेल्या महाराष्ट्र बंदच्या हाकेला निलंगा शहरात अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला। 23 जुलै रोजी सकाळपासूनच सर्व व्यापाऱ्यांनी आपली आस्थापनं आणि दुकानं कडकडीत बंद ठेवून या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला। वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पुकारण्यात आलेल्या या आंदोलनाला निलंगा शहरातील सर्व धर्मीय, सर्व पक्षीय नेते, कार्यकर्ते तसेच व्यापारी संघटनांनी उत्स्फूर्त पाठिंबा दर्शवला। सकाळपासूनच शहरातील मुख्य बाजारपेठ, छत्रपती शिवाजी महाराज चौक, बस स्थानक परिसर आणि इतर व्यापारी मार्गांवर शुकशुकाट पाहायला मिळाला। विद्यार्थ्यांवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात शहरात तीव्र संताप व्यक्त होत असून या बंदच्या निमित्ताने सर्व पक्षीय आणि सर्व धर्मीय ऐक्य दिसून आलं। अत्याचारी धोरणांचा धिक्कार करत व्यापाऱ्यांनी आपापली दुकानं स्वतःहून बंद ठेवून आंदोलनाला पूर्ण पाठिंबा दिला। दिवसभरात कोणतीही अप्रिय घटना न घडता शांततापूर्ण मार्गाने निलंगावासियांनी आपली एकजूट दाखवून दिली आणि केंद्र सरकारच्या कारवाईचा जोरदार निषेध केला। विशेष म्हणजे आज निलंगा शहरात आठवडी बाजार होता, तरी पण बंदला मोठा पाठिंबा मिळाला। आठवडी बाजारात व्यापारी आणि ग्रामीण भागातील नागरिकांनी बंद असल्याने फिरकलेच नाही। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.